नमस्कार मंडळी. 2 दिवसापूर्वी रविवारी आम्ही खंडाळ्याच्या घाटात ट्रेकला गेलो होतो. त्याचा ब्लॉग मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. गेल्या 2 वर्षात रेल्वेच्या भुरघाटात मी बराच वेळा गेलो आहे. डेक्कन एक्सप्रेस आणि पनवेल-नांदेड या घाटात सगळे तांत्रिक थांबे घेणाऱ्या गाड्या. बोरघाटात रेल्वेचे 4 तांत्रिक थांबे आहेत. जांभरुण, ठाकुरवाडी, मंकी हिल आणि नागनाथ. तांत्रिक थांबा म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊ. मी कोणी तज्ञ नाही, पण थोडासा रेल फॅन. आता काल आम्ही गेलेलो त्या नागनाथविषयी बोलू. हे स्टेशन रेल्वेच्या अप लाईनवर आहे. अप लाईन म्हणजे रेल्वे झोनच्या मुख्यालयाकडे जाणारा मार्ग. मध्य रेल्वेचं मुख्यालय हे मुंबईला आहे, म्हणजे रेल्वे सतत उतरत असते. उतारावर गाडी अनियंत्रित नाही हे सिद्ध करण्यासाठी गाडीने नागनाथ केबिनला थांबणे अपेक्षित असते. नागनाथ केबिनपासून डोंगरात चढणारा एक ट्रॅक गेला आहे. ही आहे नागनाथची कॅच सायडिंग. साधारणतः रेल्वेची उतरणारी लाईन बाय डिफॉल्ट कॅच सायडिंगला रूट केलेली असते. गाडी नागनाथ केबिनच्या सिग्नलला थांबते, मग गाडीचा ट्रॅक बदलून खाली कर्जतकडे जाण्यासाठी दिला जातो. गाडी अनियंत्रित आली आणि सिग्नल धुडकावून पुढे गेली तर आपोआपच कॅच सायडिंगवर चढेल आणि तीव्र उतारामुळे थांबेल. काल आम्ही प्रत्यक्ष जागेवर पाहिलं. सकाळी साधारण 10:15ची वेळ होती. भुरभुरत्या पावसात चेन्नई एक्सप्रेस वॅप 7चं धूळ धडधडत येतं. वॅप म्हणजे पॅसेंजर ट्रेनसाठी वापरलं जाणारं इलेक्ट्रिक वॅगन. 7 ही त्याची मालिका आहे, नवीनतम सिरीज. नागनाथ केबिनच्या आधी उंबरविराकडे गाडी थांबली. सिग्नल एक्नॉलेज झाला आणि स्टेशनने पुढे जाण्याची परवानगी दिली. कॅच सायडिंगला जाणारा ट्रॅक खाली कर्जतसाठी रूट झाला आणि लाल सिग्नल हटला. मग हॉर्न मारत, आम्हाला अभिवादन करत ते धडधडणारं धूळ खाली कर्जतकडे आनंदाने रवाना झालं. प्लॅटफॉर्मवरून रेल्वे दिसते त्यापेक्षा खाली जमिनीवरून ती महाकाय दिसते. कॅच सायडिंगची लाईन सरळ आहे, मात्र खाली उतारावर लाईन सिग्नलपासून नागमोडी आहे. त्यावर सरपटणाऱ्या जनावराप्रमाणे गाडी पुढे जाते. कॅच सायडिंगच्या थोड्याशा उंचीवरून इथून जाणाऱ्या गाड्या पाहणे एक मौज आहे. मागे मी आणि राजश्री आलो होतो तेव्हा आम्ही ऑलमोस्ट चेन्नई एक्सप्रेस नागनाथला पकडणार होतो. पण चिन्नस्वामी आणि पेरस्वामीची अक्का नाही म्हणाली आणि आम्ही बीडकडे चालत गेलो. बीडकडे खाली उतरताना एक वाट रेल्वे रुळाला समांतर गेली होती. ती वाट त्यावेळेस करायला आम्हाला जमली नव्हती, ती आज आम्ही करायला आलोय. लीना, कल्पना, मंदार, चंद्रा आणि डॉक्टर सोबत आहेत. वेळ सकाळची 11:15. आम्ही थोडंसं पुढे आलो, रूळ ओलांडला आणि एका टेकडीच्या पायथ्याशी बसून राहिलो. शेजारी थोडी खालून ट्रेन जाते. ट्रेनच्या साधारण टपाच्या लेवलला आम्ही बसलो आहोत. दूर भेरांच्या नागनाथ अंगाला रेल्वेचा पूल दिसतोय. त्यावरून गाडी येते आणि गाडीच्या शेवटी इंजिन दिसतं. अच्छा, म्हणजे बँकर येत आहेत. गाडी पुढच्या पुलावर आली. हुर्रे! वंदे भारत आहे. ही आहे सोलापूर वंदे भारत, जिचा ॲव्हरेज स्पीड सर्वात कमी म्हणजे 70 आहे. खरं तर मुंबई-पुणे रेल्वे प्रवास वेगात करण्यासाठी सध्याच्या घाटाला मिसिंग लिंकसारखा पर्याय शोधावा लागेल. पावसाळी हवा, हिरवाई, जांभळे ढग, त्यातून उठून दिसणारी ती वंदे भारत, सफेद करड्या रंगाची. माझ्या पाठी कल्पना आणि समोर लीना बसली आहे. पायाजवळच्या कंट्रोलीच्या वेलाचं फळ ती काढून देते. तोवर नागनाथ केबिनला सलामी देऊन वंदे भारत हॉर्न मारत पुढे आली आहे. लीनाला सुरुवातीला कॅमेरा घेऊन पॅन होतो आणि वंदे भारतचा टिपिकल हॉर्न होतो. मग ट्रॅक साऊंड. आजच्या आमच्या भटकंतीतला कदाचित हा सर्वोच्च बिंदू. वेळ दुपारचा 1. उल्हास नदीकाठ, कोंढाणे. आम्ही ठाकूरवाडीतनं उतरलो. समोर कोंढाणे गाव दिसतंय नदीपलीकडे. मंदार, चंद्रा आणि डॉक्टर नदीत जातात डुंबायला. आम्ही इतर तिघे शेजारच्या गंभीरनाथ मठात जातो. मठ परिसर सुंदर आणि शांत आहे. अनेक समाध्या, शिवलिंग, फुलझाडं, फळझाडं आणि शांतता. आणि हो, साधूजन. तिथल्या बाबांनी दिलेली साखर खाऊन आम्ही नदीकडे आलो तर आमची मंडळी पाण्यातून बाहेर आलेली. इथे नदीवर उन्हाळ्यात वापरता येईल असा पूल आहे. मध्ये 2 मोठे पाईप टाकलेले, त्याच्या दोन्ही बाजूनी पाणी वेगात वाहत आहे. किमान एक डुबकी तरी मारूया असं मी आग्रह करतो. प्रवाही नदीतून साखळी बनवत आम्ही त्या पाईपपाशी जातो. परत येताना मी 1-2 डुबकी मारतो. मस्त, सगळा शीण निघून गेला. 5 मिनिटात अंकुशच्या बहिणीकडे जेवायला.
आनंदाचं जेवण आणि मग 2-2.5 तास काटेरी नाक्यापर्यंत डॉक्टरांच्या इनोव्हामधून राईड. आधीमध्ये पडणारा पाऊस, डावीकडे सतत असणारे माथेरान मलंगराम, स्पीकरवर राहुल देशपांडेंच्या आवाजात ग्रेस आणि इतर गाणी. डोंगरयात्री, समाधी लागते. तसव्वुर में कोई बसता नहीं हम क्या करें. ताजा कलम. मी तर तू काय काय मिस केलंस बघ. काल बऱ्याच वेळा रूटवर आणि शेवटी नदीकाठी लीना टाकळा गोळा करत होती. कल्पना आणि मी तिला आधीमध्ये थोडी मदत करायचो. आज मूग डाळ घालून तिने केलेल्या भाजीचा सुंदर फोटो पाठवला.